नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. 2024 ची लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीची धामधूम सगळीकडे चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठ्या सभा आपल्याला मोठमोठ्या नेत्यांच्या पाहायला मिळत आहेत. असेच आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील मांडकी या गावामध्ये आहोत आणि या बारामती लोकसभा मतदारसंघाची जर पार्श्वभूमी पाहिली आपण तर याच्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे तालुके या मतदारसंघात येतात. आणि या मतदारसंघाची जर मतदारांची जर संख्या पाहिली तर 24,41,000 अशी मोठी संख्या आहे. आणि हा राष्ट्रवादी शरद पवार यांचा अनेक वर्षापासून बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघात जर आता पाहिलं तर हा चुरशीचा मतदारसंघ ठरलेला आहे आणि संपूर्ण देशाचं या मतदारसंघाकडे लक्ष लागलेलं आहे. कारण पवार घरातील अजितदादा पवार तसेच सुप्रियाताई पवार यांच्यामधून हे विभक्त झाल्यानंतर ही जी चुरस आहे हे अतिशय रंगतदार झालेली आहे. आपण येथील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय वातावरण आहे लोकसभा निवडणुकीचं. नमस्कार, आपलं महासंघर्ष न्यूजमध्ये स्वागत आहे. आता जी ही निवडणूक आहे ही बारामती लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची आहे. काय सांगाल, आपण कसं पाहता याच्याकडे? येत्या 7 मेला बारामती लोकसभेचं मतदान होतंय. त्यामध्ये महायुतीकडून अजितदादांच्या सौभाग्यवती सुनेत्रा अजितदादा पवार या उभ्या आहेत. संपूर्ण तालुक्यात चांगलं वातावरण आहे. दादांनी जो विकास केला आहे त्याच्याबरोबर जनता दादांच्या पाठीशी राहील हा विश्वास आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आहे. विकास झालाय का? आपण कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहात? सर्वप्रथम आपलं हार्दिक अभिनंदन. आपण जे आम्हाला व्यासपीठ मिळवून दिलं त्यामुळे महासंघर्ष न्यूजचे मनापासून आभार मानतो. विकासच्या संदर्भात जर चर्चा करायची म्हणलं तर ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी आमचं महत्त्वाचा विषय होता रेल्वे गेटचा, रेल्वेच्या खाली रोळाचा. त्यामुळे त्या मार्ग लागलेला आहे. मुलींना सायकल द्यायचं त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षणाच्या माध्यमातून वस्तीवल्या वाड्या वस्तीवल्या मुलींना शिक्षणात ते येत होत्या, त्यांना वापर होत होता. दुसऱ्या माध्यमातून म्हणायचं तर आदनं अपंग जे व्यक्ती आहेत त्यांना त्यांनी त्यांच्या माध्यमातून अपंग हात पाय अशा डोळ्याचे ऑपरेशन आवाजांचे दान त्यांनी केलेले आहे. त्यांच्या माध्यमातून अजून सांगायचं म्हणलं तर आज नेरा पुणा हे लोकल ट्रेन जी आज दादा म्हणतात की बारामतीला कुठली ट्रेन नाही, तर त्यांच्या आधी आपल्याकडे नेरेला आणि पुण्या ही लोकल ट्रेन चालू झालेली आहे. अजून माध्यमातून सांगायचं म्हणलं तर बरेचशी कामं आहेत की जे आज मिथिलाजी मांडके गावचा एक विषय होता की वाल्हा मांडके रस्त्याचा जे प्रधानमंत्री सडक योजनेतनी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज 6 कोटी रुपये जे वन टाईम एक सेटलमेंट की 11 किलोमीटरचा रस्ता त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्यामुळे आम्ही ताईंच्याबरोबर ताईंनी विकास केला, तसेच ताईंनी रस्ता देखील केला. रेल्वे गेट हे मांडकी गावाला मिळालं, त्याच्यामुळे सोयीचं झालं. काय म्हणणं आहे आपलं? आता राहुल काकांनी सांगितलं की जो वाल्हा मांडके रोड आहे तो केला. या तालुक्याचे आमदार संजय जगताप मांडकीमध्ये भूमिपूजन करण्यानिमित्त आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं या देवळामध्ये की हा रोड आता काही होऊ शकत नाही कारण आमचं सरकार नाही. कोणाच्या माध्यमातून हा रस्ता झालेला आहे? नाव काय साहेब आपलं? मी उमेश मांडके. कोणाच्या माध्यमातून वाल्हा मांडकी रस्ता झालेला आहे? काय म्हणणं आहे आपलं? रस्त्यापेक्षा ही जी काही रस्ता, ही जी लोकशाहीचा आता हा जबाबदारीचा हा उत्सव आहे. येत्या 7 मेला जे मतदान होणार आहे, ताई असेल वहिनी असेल यांच्यापेक्षा मोदी वर्सेस राहुल गांधी यांच्यामध्ये काँग्रेस विरुद्ध BJP अशा पद्धतीचा हा संघर्ष आहे. इंडिया विरुद्ध NDA असा संघर्ष आहे. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आत्ताची 10 वर्ष मोदी साहेबांची जर बघितली आणि महायुती कणखरपणे आणि मजबूतीने पुढे जात आहे, ती फक्त विकासाच्या कामाच्या वरतीच जाते, मेरिटवर जाते. तसं बघितलं गेलं तर 10 वर्षाच्या पाठीमागचा जर काळ बघितला तर या देशाला चारी बाजूने अतिरेक्यांचं कडं होतं. पाकिस्तान असेल आणि काही गोष्टीत असेल. आज 10 वर्षात कुठं बॉम्बस्फोट झाले का? कणखर नेतृत्व कशाला म्हणतात? मोदी साहेबांसारख्यांना म्हणतात. अनेक विकासाची कामे, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत, रस्त्याची कामं आहेत, बाकीची कामं चाललेली आहेत. निश्चितपणे विकासाच्या
गंगेच्या बरोबर जायला पाहिजे. म्हणूनसाठी आमच्या अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा धाडसी निर्णय घेतला व विकासाबरोबर मोदी साहेबांच्या बरोबर जायचा निर्णय घेतला आणि युतीच्या बैठकीच्या माध्यमातून बारामतीची जागा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेली आहे. वहिनींचं काम व्यक्तिशः सुद्धा चांगलं आहे, संघटनात्मक काम चांगलं आहे त्यांचं आणि दादांचं काम सुद्धा चांगलं आहे. आज आपण या इथं बघितलं गेलं तर इरिगेशनची पाणीपट्टी 10% 10 पट वाढवली होती. मी स्वतः पत्र परवाच्या सासवडच्या सभेच्या वेळेला दिलं होतं. कोणी वाढवली होती? मागच्या सरकारने वाढवली होती. तर ते वाढवली होती तर ते 10% 10 पट पाणीपट्टी त्यांनी त्वरित ती माफ केली. तसं GR काढला आणि त्याची आम्हाला त्यांनी प्रचिती दिली की बाबा हा GR आहे, काळजी काही करू नका. म्हणले याची वाच्यता तुम्ही जाहीर सभेमध्ये करा. शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी आणि सर्वसामान्य लोकांशी असलेली बांधिलकी, दादांचं अविरत कष्ट, सकाळी 6 पासून काम करण्याची वृत्ती आणि सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती, निश्चितपणे वहिनी साहेबांचा हा निश्चित विजय मानला जातो आम्ही म्हणतो. आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत. काय नाव आपलं? अभिजित गायकवाड. म्हणतात की मोदी साहेबांनी विकास केला, मोदी साहेबांनी वेगवेगळ्या योजना आणल्या, काय म्हणणं आहे आपलं? मोदी साहेबांनी विकास केला की मोदी साहेबांनी आता हे सांगतात की परकी हल्ले झाले नाहीत. पाकिस्तान चायना गपचूप 25 किलोमीटर आत शिरलं. त्यानंतर 300 किलो RDX येते. त्यानंतर गुन्हेगारी किती वाढती, कोयता गँग वाढते. ह्यांच्यावर काय नाही. आता तो आमदारांसारखा माणूस तो गोळीबार करतोय पोलीस चौकीत, भाजपचा आमदार गायकवाड, आणि हे सांगतात मोदी विरुद्ध काँग्रेस इंडिया. एवढे दिवस आहेत ना, हे 9.5 वर्ष हेच मोदींच्या नावाने वरडत होते. आज ते फक्त दादा तिकडे गेल्यामुळे ना आज फक्त त्यांना मोदी चांगले वाटायला लागले. नाही ते ही सगळी आहेत ना मोदींच्या नावाने 9.5 वर्ष वरडत होती. काही नाही मोदींचं. सांगतात शेतकऱ्यांसाठी काय केलं एवढे वर्ष झाला. तर मोदी इकडं प्रचारासाठी येतात. शेतकऱ्यांसाठी काय बोलले ते? शेतकऱ्यांसाठी आहे का कुठली स्कीम बोलले आहेत का? काय बोलले आहेत? महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही. शेतकऱ्यांसाठी काय केलंय मोदींनी तेवढं सांगावं यांनी. पण शेतकऱ्यांसाठी स्कीम नाहीत असं म्हटलं जाते. हा काय सांगाल? आपण हा साखरपट्ट्यातला भाग आहे. मोदी साहेबांनी जर शेतकऱ्यांसाठी काय केलं असतं तर ऊस उत्पादक या नात्याने, मी एक सभासद आहे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा, 31 रुपयाचा हमी भाव केला. 31 रुपयाची आज साखर विकायचीच नाही म्हणलं. 31 रुपयाच्या साखर विकायची नाही म्हणलं तर त्याचा फायदा हा सर्वसामान्य सभासदांना, शेतकऱ्यांना झालेला आहे. त्याच्या अगोदर सभासदांचा ऊसाला किंमत मिळत नव्हती. ठामपणे झालं. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळायला लागले, ते 20% गेलं. त्याचाही फायदा या इथल्या ऊसपट्ट्यातल्या शेतकऱ्यांना झाला. ऊसाचे बाजार स्थिर केले त्यांनी आणि इथेनॉलचे बाजार स्थिर केल्यामुळं आपल्याला बाजारभाव मिळत आहे. पुरंदर तालुका जर पाहिलं तर हे विकसित असं पुरंदर तालुक्यातील मानकी हे गाव आहे, सदन गाव आहे आणि बागायतदार इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. ऊस बागायतदार. काय खरंच मोदींनी विकास केलाय का? काय म्हणणं आहे आपलं? विकास केला ना. जेवढ्या सहकारी संस्था होत्या, रेल्वे, विमानतळ असेल किंवा अजून तुमचं पेट्रोलियम कंपनी असेल, सगळे विकत आणल्या. जो काँग्रेसने 75 वर्षात टाचणी सुईपासून तयार करून 75 वर्षात जेवढं उभं केलं तेवढं मोदी साहेबांनी विकायचं काम केलं. हाच मोदी साहेबांचा सर्वात मोठा विकास आहे. आता ह्यांनी सांगितल्यापर्यंत इथेनॉल जर म्हणत असतील तर आता मागच इथेनॉलला बंदी घातलेली आहे. शेतकऱ्यांचं नुकसानच झालेलं आहे. ह्यांनी सोमेश्वरचं म्हणजे आता सोमेश्वरने उच्चांकी गाळप केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ज्या अडसाली ऊस होता तो पार आमचा फेब्रुवारी मार्चपर्यंत तुटत होता. त्यामुळे आमचं गव्हाचं उत्पादन घेता आलं नाही, काय आलं नाही. आमची एकरी 20 पोत्यांचं नुकसान झालंय. त्याबद्दल काय बोलणार आहे का कोण? काय म्हणणं आहे आपलं? मोदींनी विकास केलाय की ताईंनी विकास केलाय? इथे मोदींच्या विकासाबद्दल काय बोलायचं? शेतकऱ्यांचं धोरण त्यांनी सांगितलं ना. कालचंच उदाहरण आहे. काल एक बातमी आली की गुजरातचा कांदा निर्यात चालू झाली, महाराष्ट्रातला कांद्याला निर्यात बंदी. का? म्हणजे काय आहे की मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीच आहेत. ते फक्त गुजरात पुरतं बघतात. महाराष्ट्र राज्यातील कितीतरी उद्योग आहेत जे इथून तिकडे गेले. शेवटी आता इथून डायमंड गेलं, डायमंडवर मार्केट परत माघारी आलं. का? तर तिकडे त्यांना सुविधा मिळाल्या नाहीत. गिफ्ट सिटी इथे होती ती तिकडे गेली. पालघरला जे आपल्याला याच्यासाठी कोस्टलसाठी मिळणार होतं ते तिकडे गेलं. सो बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त ज्या आहेत ते फक्त गुजरातला जाण्यापुरत्याच आहेत. गुजरातचा कांदा निर्यात केला जातोय, मग महाराष्ट्रातला का नाही अशी अपेक्षा आहे? काय एकंदरीत कांदा हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. तसं जरी असलं तरी कांद्यासोबत कांदा असेल, इतर जी पिके, सोयाबीन आहे, कापूस आहे, ऊस आहे, अशी विविध पिकं ही शेतकऱ्याची प्रमुख पिकं आहेत. या पिकामध्ये प्रत्येक जो बाजारभाव जो पिकांना दिला गेला पाहिजे अशी प्रत्येक वेळेस शेतकऱ्याची मागणी असते.
जी काही सरकारं असतील त्यांनाही पण ठाम असा बाजारभाव देता आला नाही, याही सरकारला देता आला नाही. परंतु विषय असा की भारत हा कृषीप्रधान देश आहे. तिथं शेती हे क्षेत्र जास्त आहे. शेती क्षेत्र जास्त असल्यामुळे त्याचं उत्पादन जास्त प्रमाणात होतं आणि उत्पादन जास्त प्रमाणात होत असल्या जास्त प्रमाणात घेणारे कमी आणि पिकवलं जाणारं जास्त प्रमाण आणि त्याच्यामुळं त्याला ठोस बाजारभाव दिला जात नाही. दुसरा प्रश्न की जो गुजरातचा जो कांदा आहे तो पांढऱ्या प्रकारचा कांदा असतो. इथं हळवी आणि गरवी अशा प्रकारचा काय ज्या मालाला परदेशातून मागणी जास्त, तो माल निश्चितच तिथले लोकांनी मागितल्यावर त्याचे हे होऊ शकतं. झालं विषय. त्याच्या सोबतच मला एक महत्त्वाचं असं सांगायचं की ही जी निवडणूक आहे ही गावकी भावकी याच्या पलीकडे जाऊन देश हिताच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी निवडणूक आहे. मग देश म्हणजे काय तर हिंदुत्व हीच संस्कृती आणि संस्कृतीच म्हणजे देश. मग बाबा हिंदुत्व वगैरे काय असं जर सगळ्यांचं म्हणणं असेल तर सांगायचं की हिंदुत्व म्हणजे माणुसकी, हे प्रेम, हे आतंकवाद नाही, बलात्काराच्या घटना नाहीत, ट्रिपल तलाकसारखं राहिलं असेल गोष्ट काय. काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं आहे, आता हिंदू मुस्लिम काय ते म्हणले, आता त्यांनी सांगितलं की ते हा बलात्कार नाही, हे नाही बलात्कार. मणिपूरची घटना घडली असं त्यांचं म्हणणं आहे. हां, मणिपूरची घटना घडली, मान्य आहे, घटना घडली, सगळ्या देशाला माहिती आहे. परंतु घटना कशी घडली, कोणी घडवली गेली, पडद्यामागची लोक कोण आहेत. नाण्याच्या दोन बाजू असतात, एकच बाजू दाखवली जाते. खरं पाहिलं तर मला एक सांगायचं की आत्ता इलेक्शनमध्ये जे मोदींचे चाहते असतील किंवा समर्थक असतील किंवा ज्याचा कुठल्या पक्षाशी संबंध नाही परंतु जो काही कामांमुळे मोदींना सपोर्ट करत असेल त्यांना भक्त म्हणलं जातं आहे, अंधभक्त म्हणलं जातं आहे. भक्त म्हणलं जातं आहे, ठीक आहे, आम्ही बी मान्य करू, आम्ही पण समर्थकच आहे काय. कारण आपल्याकडं देवाला भक्त मानलं जातो, शंकराचं भक्त, गणपतीचा भक्त. तसं आम्ही बाबा भाजपला समर्थक आहे, चांगलं काम करतो आहे, आम्ही भक्त आहे काय. मग अंधभक्त कोण, मोदींनी जी केलेली कामं आहेत ती बाबा ती न धावता फक्त काही मार्मिक गोष्टींवर बोट ठेवायचं आणि केलेल्या चांगल्या कामांवर डोळे झाक करायची, अशी प्रकारची काम केली जातात, ते खरं अंधभक्त आहेत. राहिला विषय तुम्हाला शेतीच्या मालासंदर्भात सांगतो की आजपर्यंत 60 वर्षामध्ये काँग्रेसला FRP कायद्यासारखा जो हा कायदा केला हा भारतीय जनता पार्टी त्यांच्या सरकारच्या NDA पक्षाच्या लोकांनी केला. जो बाजारभाव 2,500 असेल, 2,600 रुपये उसाला जो देत होता तोच बाजारभाव आता 2,200, 3,200, 3,300 रुपयापर्यंत शेतकऱ्यांना मिळाला. तसं पाहिलं गेलं तर FRP सारखा क्रांतिकारक कायदा हा भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षाच्या आणि त्यांच्या NDA सरकारच्या मित्रपक्षांच्या सरकारच्या वतीने आणला गेला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला 500 ते 700 रुपये टनामागे फायदा झाला. मला एक सांगायचं की आदरणीय पवारसाहेब या देशाचे कृषी मंत्री होते, जे शेतकऱ्यांची प्रमुख पिकं आहेत ऊस, सोयाबीन, कांदा असेल, कापूस असेल, त्यांनी आजपर्यंत यासारखा कायदा का आणण्याचा प्रयत्न केला गेला नाही. ते आज माड्याच्या का सोलापूरच्या सभेत म्हणले की कांद्याचा बाबा असा प्रश्न आहे, आम्ही अशा प्रकारे हे करू, विक्री होत नाही, निर्यात होत नाही. ते शरद पवार साहेब ज्यावेळी तिथे बाबा कृषी मंत्री होते त्यावेळी जो कांद्याला असणारा दर हा 2 रुपये 2.5 किलो 3 रुपये होता, आज 10 रुपयाच्या पुढं मिळतोय. जसे प्रकारचे भारत हा कृषीप्रधान देश, मी मगाशी पण सांगितलंय. तुमच्याकडे शरद पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय कामं केली नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आत्ताच आमचे मित्र रणजित जगताप त्यांच्या माहितीसाठी सांगतो की जी FRP आहे ती FRP आदरणीय पवार साहेबांच्या काळातच 2800 रुपये पहिल्यांदा झाली ती. 2800 रुपये जी 2200-2300 आणि साखर कमी यायची तर 2800 रुपये पहिल्यांदा FRP पवार साहेबांच्या कृषी मंत्री असतानाच झालेली आहे. नंतर ते 50%, 10%, 20% वाढत आज 3100 रुपयावरती गेलेली आहे. आणि नंतर जे दुसरा विषय आहे आमचा खाजगी म्हणजे आमचा वैयक्तिक, जे माझं समजा 5 एकर क्षेत्र हे सोमेश्वर कारखान्याला आहे. जर सोमेश्वर कारखान्याने सभासद या नात्याने आमचा ऊस पहिल्यांदा न्यायला पाहिजे, तर त्यांनी पैसे कमवायच्या नादात किंवा बाकीच्या ह्याच्या नादात त्यांनी गेटकन उचलला आणि गेटकन उचलवून आमचा 4-4 महिने ऊस वावरात राहिला. 10 टन 20 टन एकरी नुकसान झालं. गव्हाची पिके त्या ठिकाणी आमची झाली नाहीत. 50 ते 60 हजार रुपये आमचं एकरी आमचं बुडलेले आहेत आणि मला 2,000 रुपये देतात. 2,000वर लोक खुश होतात. लोकांना मी माहिती आहे की आमचं 2 घेतात पण 1.5 लाख रुपये आमचं आज नुकसान झालेलं आहे. त्यामुळं आमची काही ह्याच्यावरती ह्यांच्या पाठिंबा नाही आहे. कुठेतरी शेतकरी म्हणतात ऊसाचं नुकसान झालेलं आहे. हे काय कारखान्याचे इलेक्शन नाही, हा लोकसभेची निवडणूक आहे. यामध्ये कारखान्याचा मुद्दा त्यांनी सांगितला, पण का उशिरा झाला तुटायला. पहिले लोकांना 40 टन 50 टन ॲव्हरेज गावत होतं. आता राहुल काका सांगतात, पण आता आपल्या गावात शिवाजी मोरेसारखा सहकारी आमचा मित्र आहे 110 टन उत्पन्न काढले. म्हणजे ऊसाला भाव काय आहे आता? आपल्या आता FRP 3,000 रुपये दिलेली आहे. 3,000 रुपये किती आहे? 3,000 रुपये दिले. 3,000 रुपये का पहिली उचलली. बरं, आता जर चुरस पाहिली
तर सुनेत्रा वहिनी आणि सुप्रियाताई यांच्यात दिसत आहे. ताईंचं नेतृत्व तुम्ही स्वीकारले, काय असं ताईंनी काम केलेलं आहे? ताईंनी लोकसभेत तुम्ही प्रत्येक भाषण जर बघत आला तर महाराष्ट्राच्या हिताचं, शेतकऱ्यांच्या हिताचं, सर्वसामान्यांच्या हिताचं पहिल्यापासून त्यांनी मुद्दे उचलून धरलेले आहेत. शेतकऱ्यांचा हमीभाव असेल, कांद्याच्या हमीभावासाठी त्यांनी आवाज उठवला. डॉक्टर अमोल कोल्हे असतील किंवा सुप्रियाताई असतील किंवा त्यांच्याबरोबरचे सहकारी असतील, ह्यांना भाजप सरकारने निलंबित करण्याचं काम केलं. का तर शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न उचलला म्हणून. ताईंचं जे आपण 10 वर्ष कामगिरी पाहतोय ते अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांना 10 वर्षात 8 वेळा संसदरत्न असेल, 2 वेळा संसदरत्न पुरस्कार असेल, हा त्यांच्या कामाची पोचपावती म्हणूनच दिलेला आहे. आणि तत्कालीन म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम ज्यावेळेस राष्ट्रपती असताना त्यांनी ह्याबाबत म्हणजे संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदाराला हा पुरस्कार देण्यासाठी त्यांनी एका चेन्नईच्या संस्थेला ते अपॉइंट केलं गेलं. ती संस्था आपलं म्हणजे लोकसभेत असणाऱ्या खासदारांच्या म्हणजे प्रश्न असतील, चर्चासत्रात भाग असेल किंवा मांडलेले मुद्दे असेल, उपस्थिती असेल, याचा विचार करून तो पुरस्कार दिला जातो. त्यात लक्षणीयता यांची उपस्थिती आपण सलग 5 वेळा संसदरत्न पुरस्कार. कुठेतरी तुम्हाला म्हणायचं की ताईंना अनुभव आहे, अनुभव आहे, महत्त्वाचा अनुभव आहे, लोकांची जाण आहे, प्रश्न मांडायची दमक आहे आणि शेतकऱ्यांसाठी म्हणजे सरकार कोणतंही असलं तरी त्यांना भिडायची ताकद आहे. गावातले विकास पाट्या लागल्यात ना, तिथं सुप्रियाताईंचं नाव किती ठिकाणी आणि सुनेत्रा वहिनी अजित पवारांचं नाव किती ठिकाणी यांनी दाखवून द्यावं मला. दादांनी विकास केला नाही आणि ताईंनी विकास केलेला आहे, काय सांगाल? केलेला आहे का? आता त्यावेळेस येतं सुद्धा आता सांगणारे हे आमचे सहकारी आहेत, सगळे आपल्या गावातले आहेत. पण त्यावेळेसही आपण दादांच्याच बरोबर होता काय, हा राष्ट्रवादी बरोबर होता. पण तुम्ही काय प्रश्न विचारला मला की दादांनी विकास केला का नाही? दादांनी महाराष्ट्राचा विकास केला आणि दादांची गरज ही महाराष्ट्राला आहे. आता मगाशी तुम्ही मुद्दा मांडला की ह्या सरकारने सगळं काही दिलं नाही लोकांना, तुम्ही सांगा मला, भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आज तगायत आजपर्यंत या शब्दात कुठेही खोटा नाहीपणा की पंडित नेहरू पंतप्रधान होते, ते आता मोदीजी आहेत, तेव्हापासून ह्या पाठीमागच्या सरकारने एकही रुपया शेतकऱ्यांच्यासाठी एकही रुपया दिला नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज तुम्ही सांगा, केंद्र सरकारने, ह्या महायुतीच्या सरकारने आज वर्षाला किसान सन्मान योजना महाराष्ट्र शासनाची, ह्यातनं 6,000 रुपये आणि मोदी साहेबांनी PM च्या माध्यमातून 6,000 रुपये, ही संकल्पना मोदी साहेबांची आणि ह्या महायुतीच्या सरकारची योजना आहे की कुठंतरी लोकांना 2 रुपये शेतकऱ्यांच्यासाठी मिळलं पाहिजेत. म्हणजे तुम्हाला कुठेतरी फायदा करून दिलेला आहे मोदींनी फायदा करून दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट की मोदी सरकारच्या काळामध्ये जो विकास झाला, 370 कलम जे हटवलं, ज्या वेळेस आपल्याला काश्मीरमध्ये आपल्या लोकांना राहायला येत नव्हतं, जायला येत नव्हतं, त्या ठिकाणी आज या ठिकाणी घरं घेता येतात, नोकरी करता येतात. आणि ही जी रोडची जी कामं झालेली आहेत, हे मोदी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. आणि ज्यावेळेस कृषी मंत्री तुम्ही कोण होतं? त्यावेळेस कृषी मंत्री साहेब होते, त्या काळात सुद्धा कांद्याचे बाजारभाव कमी होते काय. तर दुसरा प्रश्न माझा असा राहिला आहे साहेब की आतापर्यंत की म्हणले की दादांनी विकास केला नाही, दादांनी महाराष्ट्राचा विकास केला. दादांची गरज ही महाराष्ट्राला आहे, म्हणूनसाठी असा योग्य नेता आणि जनतेच्या रक्षणासाठी नेता म्हणूनसाठी दादांची गरज ही महाराष्ट्राला आहे. विकास केला म्हणतायत ते दादांनी. हे अजितदादा वेगवेगळ्या योजना सांगतो ना, हे अजितदादांचं सांगते ते. मी पण राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे, होतो म्हणजे आता शरद पवार गटाचा आहे. ह्यांनी अजितदादा सांगतात, ह्यांनी सुप्रियाताईंनी पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवली. हे जेव्हा सुप्रियाताई यायचे ना, हे सगळे पदाधिकारी पुढे करायचे सगळे. आणि दादांनी ना तालुक्यात किती वेळा आले तर सभा घेतल्या, तर पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी किती जागावली ह्यांनी पण सांगावं. आणि वरून दादा जरी आले ना, ह्या पुढे राष्ट्रवादीच्या पुढऱ्यांची काय माबरूच काढली, तुम्हाला घंटा वाजवता येतो का, काय करता येतो का, ह्यांनी येऊन फक्त पुरंदरला त्यांनी स्वतःच्या तोंडाने म्हणले, मी पुरंदरला येत नाही, मला कधी येत नाही, म्हणून मी पलीकडच्या रोडनी निघून जातो, पुरंदरमधनी फेर पाडे. हे दादांचं वाक्य आहे. दादांनी कायम पुरंदर तालुक्याला डावललेले. आता ह्यांना वाटते विकास. दादा काय म्हणतात
की तुम्ही मला मतदान दिलं तरच मी तुमचा विकास करील. म्हणजे हे कुठली उरमडीची भाषा. म्हणजे तुम्हाला विकास नाही करायचा. बारामती सोडलं ना तर ह्यांचं काय नाही. बारामतीत पण साहेबांमुळे बारामती आहे, जी MIDC आणली, ज्या बाकीच्या संस्था आहेत मोठ्या मोठ्या, त्या सगळ्या मूळ पाया आहे ना साहेबांनी रावला. आणि वरून सांगतो, ज्या टायमिंग जर साहेबांनी जर दादाच्या आहेत इंटरफेअर केला असतं ना तर दादा किती मगुरीचे आहेत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. जेव्हा शिवधरेंना म्हणले की तुला दाखवतो आमदार कसा होतो, त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांच्या पदरात काहीतरी पडलं, त्यांनी स्वतःच्या पदरात पडलं की सगळं शांत झालं. शिवतरे बाप्पू आता अजितदादांसोबत आलेत. एकेकाळचे विरोधक, कट्टर विरोधक असे, काय सांगाल? बापूंनी कशासाठी आले? शिवतरे बापूंनी, विजय साळुंके बापूंचा कट्टर कार्यकर्ता आहे. शिवतरे बापूंनी आपल्या तालुक्याच्या प्रकल्पांसाठी, तालुक्याच्या विकासासाठी जो त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे प्रकल्प, तो मार्गी लागला पाहिजे. या 5 वर्षात त्याचा एक पाईप जोडला गेला नाही या आमदार साहेबांच्या माध्यमातून. आणि जो आपला विमानतळाचा जो मुद्दा आपला रखडला होता, जे विमानतळ खाली सुप्याच्या साईडला त्याची मोजमापं चालू होती, जेणेकरून जे केंद्रातून सगळ्या मंजुऱ्या मंजूर होऊन सुद्धा आपलं विमानतळ रखडलं होतं. तो विमानतळाचा एक मुद्दा, गुंजवणीचा, राष्ट्रीय बाजार, जे बाबा लोकसभा लढून बापूंना जे साध्य करायचं होतं ते जर आपण महायुतीमध्ये एकत्र मुख्यमंत्र्यांनी, अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी बापूंना हे सर्व शब्द दिले की आपण ह्या सर्व गोष्टी पहिल्या कॅबिनेटला आपण पावसाळी अधिवेशनाच्या करून घेऊ आपण. त्यामुळे बापूंनी थोडं एक पाऊल मागं सरून तालुक्याच्या हितासाठी हा निर्णय महायुतीच्या बरोबर जाण्याचा निर्णय बापूंनी घेतला आहे. त्यामुळं आम्ही खंबीर सुनेत्रा वहिनींच्या मागं खंबीरपणे उभा आहोत. विमानतळासाठी बापू हे अजितदादांसोबत गेले. एकेकाळचे ते कट्टर विरोधक होते. विमानतळ होऊ शकतं का? गुंजवणीचा प्रकल्प का रखडलाय? काय म्हणणं आहे आपलं? आता बाप्पू 10 वर्षे आमदार होते, 5 वर्षे मंत्री होते, जलसंपदा खात्याचे मंत्री होते. 2007चं जर बाप्पूंचं पत्र पाहिलं तर त्या पत्रामध्ये गुंजवणीचं काम 95% पूर्ण झालेलं आहे. तत्कालीन पृथ्वीराज चव्हाणांना लिहिलेलं पत्र आहे. म्हणजे 95% काम काँग्रेस राष्ट्रवादीनेच त्या धरणाचं केलेलं आहे. ठीक आहे, उर्वरित तुम्ही 5% केलं असेल, परंतु तुम्ही आता जर म्हणजे विमानतळाचं बोलत असताल किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताल तर ह्यांनी 10 वर्षात कोणती तालुक्यात एखादी शाळा काढली, कुठले मेडिकल कॉलेज काढलं, इंजिनिअरिंग कॉलेज काढलं किंवा कुठला कारखाना उभारला? ह्यांनी कारखाना उभारला तो स्वतःचा वैयक्तिक नगरला उभारला. तर कोणतीही संस्था घ्या, बापूंनी म्हणजे आता जर म्हणजे अजितदादांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला तो त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी घेतलेला आहे. गेले 10 वर्ष ते बापूंना शिवाय देत आलेत. तुम्ही विमानतळ बोलताय, गुंजवणी बोलताय, तुम्ही 5 वर्ष मंत्री होता, त्यानंतर उद्धव ठाकरे तुमचे नेते 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. तत्कालीन तुम्ही ह्या गोष्टीचा कुठला पाठपुरावा केला का? त्यानंतर तुम्ही सरकार पाडण्यास मोठा हातभार उचलला. एकनाथ शिंदेंना तुम्ही जे म्हणजे मीच बाजूला व्हा, आपलं भाजपला पाठिंबा द्या म्हणून सांगितले, स्वतः हे झाले. ह्यांनी त्यावेळेस एकनाथ शिंदे 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री त्यावेळेस कुठला पत्रव्यवहार केला? ह्या प्रकल्पांना किती गती दिली? कोरोनाचा काळ होता, कोरोना काळात बाप्पू कुठं होते? किती तालुक्याला सहकार्य केले? किती म्हणजे कुठं कोविडची एखादी कोविडसाठी त्यांनी उभं केलं काय? कोविड सेंटर उभं केलं का? कधी फिरले? कुठल्या दवाखान्याच्या बाबतीत हे केलं? काहीच केलं नाही ना. 2.5 वर्ष बाप्पू त्यावेळेस मुंबईला बसून राहिले. तत्काल म्हणजे सध्याच्या आमदारांनी कोविड सेंटर चालू केलं. हे म्हणजे जमेची बाजू आहे ना. कोरोना काळात काय ना काय जगवायचं काम केलेलं आहे. काय म्हणणं आहे? या मांडकी गावातल्या 2 पाणीपुरवठ्याच्या संस्था आहेत आणि आम्ही दोन्ही सहकारी संस्थेचे प्रतिनिधी, संचालक मंडळ, कारखान्याचे चेअरमन, त्या संस्थेचे चेअरमन पूर्वीचे बायलॉज होते 97ची घटना दुरुस्ती व्हायच्या अगोदर. ते एक्सप्रेस फीडरचं काम दादांच्याकडे आम्ही 3 वेळा गेलो. 4थ्या वेळेला त्यांनी मंजुरी दिली आणि सगळ्या पद्धतीने व्यवस्थित काम करून आज मांडके गावाला 16 तास लाईट आहे. आज वाल्याच्या बाजूला गेले, दुसरीकडे गेलं तर आपल्याकडं 16 तास लाईट असल्यामुळं आपल्या आर्थिक सुबत्ता मांडके गावची कायम टिकून राहिलेली. जो 8 तास लाईट होती त्यावेळेला 26,000 टन ऊस जात होता आणि 18 तास लाईट ज्या वेळेला होती त्यावेळेला 50 ते 45,000 टन ऊस जायचा. आणि 16 तास लाईट कंटिन्यूस केली. एक्सप्रेस फीडर महाराष्ट्रातला हा दुसरा प्रकल्प, पुणे जिल्ह्यातला पहिला प्रकल्प. कागदपत्र सगळी दादांना दाखवली, अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक झाली, त्यांनी ती मंजूर केली आणि ते दोन्ही सहकारी संस्थेने ह्याचे 85 लाख रुपये खर्च करून हा प्रोजेक्ट उभा केल्यानंतर सातत्याने 6-7 वर्ष होऊन गेली. हा लाईट आपल्याला मिळते आणि
आपल्याला सांगायला विशेष आनंद आहे. 55 ते 56,000 टन ह्या मांडकीतून ऊस जातोय आणि याचं श्रेय दादांना कुठतरी जातं. त्यांनी एक्सप्रेस वे मंजूर केला, ती समजून घेतला, कमीत कमी खर्चात कसा बसला अधिकाऱ्यांना सांगितलं, सुपरविजन करायला सांगितलं. आजही व्यवस्थितपणे तो चालू आहे आणि त्यांनी आर्थिक क्रांती आणखीन वाढली मांडकी गावची. लाईटीचा प्रश्न आहे का इथे? शेतकरी वर्ग आहे आणि शेतीसाठी शेतीचे जे वीज पंप शेती पंप आहेत याच्यासाठी लोड शेडिंग वगैरे आहे का इथे? काय म्हणणं आहे तुमचं? नाही, एकंदरीत काय आहे, जे आमच्या सहकारी संस्था आहेत त्याच्यासाठी एक्सप्रेस फीडर केलेला आहे. त्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आमच्या 2 संस्था आहेत. जुन्या संस्थेच्या माध्यमातून 800 एकर क्षेत्र भिजतं आणि नव्या संस्थेच्या माध्यमातून 1200 एकर असं 2000 एकर क्षेत्र भिजतं. त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांचे व इतर ठिकाणी जे सोर्स आहेत किंवा त्या शेतीमध्ये त्यांनी मोटरचे वैयक्तिक कनेक्शन घेतलेले आहेत, जे 3 फेजचे आहेत, ते 8 तास लाईट जे इतर ठिकाणी लाईट मिळते त्या पद्धतीचीच लाईट मिळते. परंतु गणेश सर, त्या शेती व्यतिरिक्त मला म्हणजे बाकीचे प्रश्न सगळे महत्त्वाचे आहेत, पण सांगताना गावाचा एक नागरिक म्हणून गावाच्या हितासाठी काय गरजेचं आहे? सुनेत्रा वहिनी आहेत, सुप्रिया सुळे आहेत, तर या उमेदवारांमध्ये नक्की काय निवडलं गेलं पाहिजे? तर मला एक सांगायचं की मांडकी गावाचे सर्व नागरिक असतील, तरुण असतील, सगळे सुज्ञ आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 2014च्या अगोदर या मांडके गावामध्ये कुठेही 1 स्क्वेअर फुटाचा सिमेंटचा रोडही नव्हता किंवा एक पेविंग ब्लॉकही नव्हता. केंद्र शासनाने 14वा वित्त आयोग आणि 15वा वित्त आयोग हे वित्त आयोगाचे नवीन स्कीम तयार केली आणि ते प्रत्येक ग्रामपंचायतीच्या खात्यामध्ये थेट निधी दिला. गणेश सर, एक 5 मिनटं मला बोलायचं आहे, मला बाहेर जायचं पण. तर विषय असा आहे की तो निधी दिला आणि त्या निधीच्या माध्यमातून मांडकी गावातील प्रत्येक अंतर्गत रस्ते असतील, सिमेंटचे रस्ते झाले, पेविंग ब्लॉकचे रस्ते झाले, गटर कामं झाली. हेच काय, आता तुम्हाला सांगतो, आता कॅमेरा तुम्ही फिरवू शकत नाही, पण ती समोर जी घंटागाडी उभी आहे, जी गावातले स्वच्छताच्या दृष्टीने कचरा गोळा करायचं काम करते, ती गाडीसुद्धा या वित्त आयोगाच्या माध्यमातून आली. त्याच्यामुळं मांडकी गावाचं जर तफावत पाहिली तर ह्या 10 वर्षातला विकास जर मग बाकीचे सगळे कामं आरोग्याच्या दृष्टीने असतील, रोडच्या दृष्टीने असतील, नळ योजना असतील. नळ योजनेचं तुम्हाला सांगतो की केंद्रीय जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून या केंद्राने डायरेक्ट प्रत्येक गावांना, वैयक्तिक मांडकीला नाही, प्रत्येक देशामध्ये स्कीम राबवली की बाबा प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. त्या योजनेच्या माध्यमातून मांडकी गावाला 2.25 कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे. त्याचं उद्घाटन विद्यमान सर असतील, ताई असतील, त्यांनी केलं असेल, पण त्यांचा पाठपुरवठा त्यामध्ये त्यांचा काही विषय नाही, कारण हा केंद्राने निधी दिलेला, हा मांडकीलाच नाही, हा प्रत्येक ठिकाणी निधी मिळालेला आहे. हा दुसरा विषय. तिसरा विषय रस्त्याचा असेल तर रस्त्याचा विषय तर तो वाल्ला मांडकी जो रस्ता मागाशी राहुल काकांनी सांगितलं, हा पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून निधी आहे, हा केंद्राचा रस्ता आहे. जरी पाठपुरवठा केला असेल, ते प्रतिनिधित्व आहेत, पडलेले आमदार प्रतिनिधित्व करू शकत नाही. त्यांनी ज्यावेळी जे पडलेले आमदार आहेत त्यावेळी पण त्यांनी सांगितलेलं, 1 मिनिट, की पहिल्यांदा पण मंजूर झालता, परंतु नंतर नंतर 2 मिनिटं लगा बोलू द्या, तुमच्याकडे आल्यावर परत बोला तुम्ही. पण जो तो रस्ता आहे तो विजय बापू शिवतारे असताना म्हणजे युतीचे जे आमदार होते त्यावेळी पण पाठपुरवठा झालता. नंतर बाबा कॅन्सल झाला, तो PMRDत गेला, निधी कमी पडला, परत तो संजय सरांनी पाठपुरवठा केला, परत पंतप्रधान सडक योजनेतूनच तो रस्ता झालेला आहे. म्हणजे तो रस्ता असेल, पिण्याच्या पाण्यासाठी आलेले 2.25 कोटी रुपये असतील, 14वा आणि 15वा वित्त आयोगाच्या माध्यमातून गावासाठी आलेल्या अनेक जी कामं आहेत, मराठी शाळेसाठी असेल, आरोग्यासाठी, सगळ्या कामासाठी निधी आला. शेतकऱ्यांचा जर प्रश्न असेल तर गाव म्हणून ऊस हे प्रमुख पीक आहे आणि ऊसाला योग्य हमीभाव देण्यासाठी FRP कायदा असेल, त्याच्यानंतर मांडकी गावातील प्रत्येक कुटुंब आहे, जो उज्ज्वला गॅस असेल, PM सन्मान निधी असेल, किसान सन्मान निधी असेल, बाकीच्या छोट्या ज्या गोष्टी असतील, हे सगळे जे इथले ग्रामस्थ आहेत, हे आमचे जरी ते वैचारिक विरोध जरी आमचा असला तरी ते आमचे सगळे घरातले आहेत, गावातले आहेत, सगळे आम्ही एकत्रच असतो दररोज. तर हे जे आहेत, ह्या प्रत्येकाच्या कुटुंबाला फुल ना फुलाची पाकळी हा प्रत्येकाला लाभ झालेला आहे. प्रत्येक कुठल्या ना कुठल्या पद्धतीतून लाभार्थी. आत्ता आमचे मित्र 14 वित्त आयोगाची 15 वित्त आयोगाची गंमत सांगतात. ही योजना काढली, ही सरकारने काढली, ह्यामध्ये कुठलंही ही नसतं. ते मग 200 ते अधिकारी असतात, ते योजना काढत असतात. 2 वर्ष झाला जिल्हा परिषदेचं इलेक्शन नाही आहे, 2 वर्ष झालं पंचायत समितीचं इलेक्शन नाही आहे. आज जर एखादं काम करून घ्यायला गेलं जिल्हा परिषदेमध्ये तर 2% मागतात, 3% मागतात. अधिकारी आहेत, प्रशासन आहे त्याच्यावर. आज जर गावात एखादा 10 लाखाचा निधी आणायचं म्हटलं तर त्याला 2% द्यायला लागतात. हे काय इलेक्शन थांबवलं? हे मोदी सरकारने इलेक्शन थांबवायचं कारण काय? हे सर्वसामान्यांचं इलेक्शन आहे, तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, तळागाळातली. आज ज्यांना 15 15 लाख रुपये मिळतात, पण जिल्हा परिषदमधून आपण कोट्यवधी रुपये आणू शकतो. आज जिल्हा परिषद सदस्य नसल्यामुळं आपल्या गावाचं कमीत कमी कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. कुठल्याही जिल्हा परिषद सदस्य असता तर निधी आला असता. हे इलेक्शन का थांबवली?
इथे विजेचं जे काम आहे म्हणजे शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो एक्सप्रेस हा एक्सप्रेस फीडर ज्या टायमिंगला होता तेव्हा राष्ट्रवादीचे अजित दादाच होते, आम्ही सगळे एकत्रच होतो त्या टायमिंगला. दादांकडे घेऊन ज्या टायमिंगला गेले त्या टायमिंगला उलट चढाओढ गावातली हे जे आहेत ना समोर ह्यांची चढाओढ चाललेली. विजय बापूंनी केलं, अजित दादांनी केलं, हेच होते एकमेकाच्या विरोधात. लाईन खाली घातली, लाईन वर घातली. ह्यात शेतकऱ्यांचा 1 रुपया वाचला नाही. शेतकऱ्यांना पैसे भरा ती भरा. ह्यांनी जर शेतकऱ्यांचं पैसे वाचवलं असतं तर ह्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं म्हणता आलं असतं. तुम्ही जर एखादी स्कीम घ्यायला गेला, तुम्हाला जर सांगितलं तुम्हाला आधार कार्ड काढायचं 100 रुपये भरा, तुम्ही भरणार, तुम्हाला आधार कार्ड भेटणार. तशी ती स्कीम तुम्ही एक्सप्रेस फीडरचे पैसे भरा, तुम्हाला भेटणार. तुम्ही 1.25 कोटी रुपये काय आहे ती भरलेतच ना संस्थेने. संस्थेचं काय ह्यांनी 50 लाख 5-50 लाख रुपये वाचवल्यात का काय केलंय एक्सप्रेस फीडरमध्ये वेगवेगळ्या मी जे न काही त्याचा नाही 1 मिनिट तुम्हाला रागवत नाही मी. उगीच चुकीचा संदेश नका देऊ गावात. थांबावं दादा, तुम्हाला काय बोलायचंय ते बोला. काय बोलायचंय? तुम्हाला बोलायचंय का? तुम्हाला बोलायचंय का? नाही विषय तो नाही. थांबा जरा, तुम्हाला बोलायचं असेल बोला ना. काय बोलायचंय ते मुद्द्याने बोला फक्त. त्यांचं उद्या बोलू दे त्यांना. बरं, विकास योजना ह्या मोदींनी आणलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं. कुठल्या विकास योजना? आता तुम्हाला एक सांगा, ज्या टायमिंगला हा रोड होतोय, आता काय तुम्ही स्टँडिंग खासदार कोणी, स्टँडिंग आमदार कोणी, त्यांच्या परमिशन शिवाय कोणती गोष्ट होणार नाही. हे तुम्हाला पण मान्य आहे, आम्हाला पण मान्य आहे. जर ज्या टायमिंगला स्टँडिंग आमदार आहे, हे म्हणतात ना विजय बापूंनी केलं, विजय बापू एवढे आमदार असते ना, विजय बापूंना विधान भवनात घेतलं असतं ना, विधान भवनाला मंत्रिमंडळाच्या मिटिंगला घेतलं असतं ना. हे बघताय ना, हे बघतं लेटर द्यायचं काम कुठला पण नेता करतोच. लेटर द्यायचं जे प्रशासकीय काम आहेत ना, ज्यांना मान्यता आहे ना ते देऊ शकतात. आमदार खासदार हेच करू शकतात. उगाच बापूंनी दिलं, बापूंचं लेटर द्यायचं कामच आहे की. तुम्हाला काय कार्यकर्ता गेले ते म्हणणार लेटर घ्या म्हणून, लेटर का देणार नाही? 14व व 15व वित्त आयोगाच्या माध्यमातून अनेक विकास कामं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेले आहेत. काय सांगाल? 14-15 वित्त आयोगाचा निधी जो येतो ना तो वरतून केंद्रातून येतो, ठीक आहे. तर तो जो स्टँडिंग खासदार आहेत, स्टँडिंग जे आमदार आहेत ते कामं करत असतात. तर त्या कामात ग्रामपंचायतीला जो निधी येतो ना प्रत्येक वेळेस येतो. तो असा नाही आहे की बाबा फर्स्ट टाइम आलेला आहे. प्रत्येक वेळेस निधी येतो. ग्रामपंचायतीनं खर्च करायचा असतो, प्रत्येकाला जी कॅपॅसिटी त्यानुसार त्यांना खर्च करायचा असतो. त्यामध्ये असं काही नाही आहे किंवा मी दिला निधी म्हणजे किंवा मी केलं असं. हे जे म्हणतात ना मी दिला निधी असं येतो तुम्हाला याच्यातून तोच तुम्हाला खर्च करावा लागतो. त्या व्यतिरिक्त तुम्ही